क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ग्रामस्थांनी शासनाला मदतीचा हात दिला तर खूप मोठे काम होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सुळे वांगण इथं केले। स्वदेश फाउंडेशनच्या वतीने सुळे गावात विविध विकास कामे सुरू असून शेती, शिक्षण, आरोग्य या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते। यावेळी व्यासपीठावर कळवणचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, निवासी नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी, ग्रामसेवक माधव गावी, तलाठी भोंडवे, आरोग्य विभागाचे जाधव, वनरक्षक अलका बोहे, स्वदेश फाउंडेशनचे डायरेक्टर तुषार इनामदार, वरिष्ठ व्यवस्थापक मनोज अहिरे, संकेत तांदळे, तालुका व्यवस्थापक दीपक गिरे, राजेंद्र गुंड, विकास वारघडे, दीपक कदम, वरिष्ठ समन्वय कल्पना महाले, दीपक मोरे, सत्यवान काळे, साधिका पटेल, विलास पावरा, नितीन डोंगर दिवे, अशोक गोपाळ, तुकाराम बोरसे, अरुण सुगर, निलेश जावळे, सदैव पाटीदार, मयूर गायकवाड, अमित कुलकर्णी, तुषार आमरे, अविनाश नाईक इत्यादी उपस्थित होते। यावेळी जलद शर्मा म्हणाले की जिल्हाधिकारी पदावर काम करणं खूपच कठीण असतं। जिल्ह्यात 1400 ग्रामपंचायती आहेत। 3 वर्षाच्या कारकिर्दीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फिरू शकत नाही। ज्या ठिकाणी ग्रामस्थांकडून चांगले काम केलं जाते त्या ठिकाणी जायचं ठरवलंय आणि 1 महिन्यापूर्वीच येण्यासाठी नियोजन केले होते। कामात व्यस्त असल्याने येता आलं नाही। काहीही करून या सुळे गावात जायचेच असा निश्चय केला होता, तो आज योग आला। गावानं शेती, शिक्षण, आरोग्य या बाबतीत चांगलं काम केलंय, याचा सार्थ अभिमान वाटतोय। शासनाच्या माध्यमातून स्वदेश फाउंडेशनच्या वतीनं रायगड जिल्ह्यात चांगलं काम केलंय। गावातील लोकांमध्ये मैत्रीची भावना, एकजूट पाहावयास मिळाली। गाव तंटामुक्त असून भांडण तंटामुक्त नाहीये। देशात एक गाव, तालुका, जिल्हा, राज्य या दिशेने वाटचाल केली तर राज्य तसेच देश पातळीवर चांगला सन्मान मिळेल। सुळे गाव हे इतरांना प्रेरणास्थान बनलंय, याचा तालुक्याला अभिमान वाटला पाहिजे। इतरांना नवीन काहीतरी शिकवण्याची भावना गावानं निर्माण केली आहे। गाव अडचणीचे असले तरी नवनवीन प्रयोग व श्रमदानाने अडचणीवर मात करता येते, हे गावानं एकजुटीनं दाखवून दिलंय। शंकाचं निराकरण झालं पाहिजे। आरोग्य, शिक्षण यावर भर देणं आवश्यक आहे। स्वदेश फाउंडेशनने संधी दिली आहे, या संधीचं सोनं केलं पाहिजे। शेतकऱ्यांनी सफेद मुसळी लागवडीचा केलेला प्रयोग हा गाव विकासाला समृद्धीकडे वाटचाल करणारा आहे। गाव व परिसरातील वातावरण बघून आनंद झालाय, असा गौरवोद्गार त्यांनी काढलाय। शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी नृत्य पाहून भारावून गेले। यावेळी प्रगती गाव विकास समितीचे अध्यक्ष पांडुरंग धूम, खजिनदार हिरामन धूम, सचिव चंद्रकला धूम, समितीचे सदस्य विठ्ठल धूम, विलास राऊत, रमेश मेघा, प्रभा गावित, लता गावित, मनोहर खुरकुटे, भीमा पाडवी, मनोहर पाडवी, रमेश धूस, रमेश भुसारी, मंजुळा पवार, सफेद मुसळी, प्रगतशील शेतकरी माधव गायकवाड, स्वदेश मित्र जयवंती महाले, पशुमित्र प्रकाश शेवर, SRT सेवक चिंतामण धूम आदी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे, सुरगाणा। फाउंडेशनचे पदाधिकारी, प्रांत अधिकारी साहेब आणि इथे उपस्थित सर्वजण, स्वदेश फाउंडेशनने मला इकडे बोलवल्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो। ग्रामस्थांनी खूप छान एक स्वागत केलं, त्याबद्दल त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो। कोणताही गाव जे आहे, गावापासून प्रेरणास्थळ म्हणून त्याचा प्रवास कसा होऊ शकतो अशा प्रकारच्या त्यांनी आता इकडे प्रवास आम्हाला सांगितला। तुमच्या गावामध्ये एक गाव नाही राहिलं, एक प्रेरणास्थान झालेलं आहे। त्याच्यात तुम्हाला सर्वांना एक अभिमान वाटलाच पाहिजे। त्याच्यासोबत एक दुसऱ्यांना शिकवण्याची एक भावना पण मनात आली पाहिजे की कशा प्रकारे आपण आता एकत्र होऊन कसं कोणतंही काम करण्याचे निर्णय घेतलं तर कशा प्रकारे होऊ शकते। कोणताही अशा प्रकारची अडचणीचे गाव असेल तर त्यामध्ये काय केलं पाहिजे। आता तुमच्याकडे फॉर्म्युला हातात आलेला आहे, तुम्हाला माहित आहे की काय कशा प्रकारे कोणतीही अडचण आहे, जर खूप खर्च होत असेल तर त्याला कमी खर्चामध्ये कसा बसवायचे त्या कामाला, कोणतेही अडचण असेल त्याला मात कसं करायची अशा प्रकारच्या प्रेरणा देणारा तुमच्या गावात झालेला आहे। पण इथे थांबायचे नाहीये, याच्या पुढे पण तुम्हाला नवीन नवीन प्रयोग करायचे आहे। त्याच्यासोबत लोकांना एकत्र कसा येऊन श्रमदानाच्या माध्यमातून कशा प्रकारे वेगळे वेगळे आव्हान तुम्हाला मात करायचे आहे त्या विषयाबद्दल तुम्हाला आपसात आणखी जास्त बसण्याची गरज आहे। वेगळी वेगळी जी समिती असणार गावामध्ये त्यांच्यासोबत विचार करणे गरजेचे आहे।
कोणताही ग्रामस्थ असो त्यांना पूर्ण अधिकार आहे. ते कोणतीही समिती आहे त्यांना काही विचारू शकतात, काही शंका असेल त्याच्या निराकरण करू शकतात. BDC जे आहे त्यांचे काय कोणाला काही शंका असेल ते नेहमी त्यांच्याकडे येऊन, तर त्यांची नेहमी मीटिंग होत असेल त्यामध्ये येऊन ते त्यांचे शंकाचे निराकरण करू शकतात. आरोग्य जे आहे, शिक्षण जे आहे त्याच्यावर भर देण्याची मुख्य गरज आहे. त्याच्यावर सुद्धा मला वाटतं की आपण सर्व खूप छान काम करत आहे. एक जे डेटा एंट्री ऑपरेटरचे जे त्यांनी सांगितलं, खूप चांगली भावनाने मनात भावपूर्वक त्यांनी असं सांगितलं. आम्हाला खूप आनंद वाटला की अशा प्रकारचे स्वदेश फाउंडेशनने काम इथं केलेले आहे. लोकांना अशी मोठी संधी दिलेली ज्याची ते 2-3 वर्षापूर्वी कल्पना पण करू शकत नव्हते. ह्या विषयामध्ये महाराष्ट्र शासन जे आहे, जिल्हा प्रशासन जे आहे ते पण खूप तत्पर आहे. मी आश्वासन देतो की ह्याच्या पुढे पण जर काही सपोर्ट आमच्या मार्फत लागेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. या गावाला येऊन मला खूप आनंद वाटलेला आहे. माझी नक्की इच्छा आहे की मी परत या गावामध्ये येऊन मला आणखी काय नवीन प्रयोग किंवा नवीन काही उपक्रम दिसायला भेटेल. आता जे सफेद मुसलीचा आम्ही पाहिला, मला वाटतं हे पण एक प्रकारची प्रेरणा आहे जे आजूबाजूचे सगळे गाव घेऊ शकतात आणि ह्या क्षेत्राची जी समृद्धी आहे त्याला आणखी वाढ कसा होईल ह्यामध्ये ते मदत करू शकतात. खूप काय बोलायचं आहे पण त्याच्या विपरीत ह्या गावाच्या वातावरण बघून आम्हाला खूप आनंदाचा एक क्षण सारखा वाटत आहे. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.